नमस्कार, मी स्वप्नील. तुम्ही पाहताय सिद्धांत प्राईम. अवसरी पिंपळगाव जिल्हा परिषद गटाचे उमेदवार प्रभाकर बांगर हे आता आपल्या समोर आहेत. त्यांच्यासोबत काही नागरिक आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. आता तुम्ही प्रभाकर बांगर यांच्या प्रचारासाठी फिरत आहे. कसा प्रतिसाद लाभतो नागरिकांचा? मी आदरणीय राजू शेट्टी साहेबांच्या आदेशानुसार प्रभाकर बांगर यांच्या मतदारसंघामध्ये कालपासून फिरत आहे. मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा युवा प्रदेशाध्यक्ष म्हणून अनेक वेळा या मतदारसंघामध्ये आलेलो आहे. प्रभाकर बांगरनी या तालुक्यासाठीच नाही तर या जिल्ह्यासाठी अनेक आंदोलनं केली आहेत. मग ते ऊसाचं आंदोलन असेल, विजेचं आंदोलन असेल, बिबट्याचं आंदोलन असेल, कांद्याचं आंदोलन असेल, दुधाचं आंदोलन असेल, अशी विविध प्रकारची अनेक आंदोलनं करून कोरोनाच्या काळात सुद्धा गोरगरीब जनतेला अन्नधान्य पुरवण्याचं, भाजीपाला पुरवण्याचं सुद्धा या देवदूतांनी काम केलेलं आहे. आणि आता तोच मताचा जोगवा त्या प्रभाकर बांगरच्या जोळीमध्ये भरभरून लोक टाकणार आहेत. हे मी याच डोळी मी स्वतः पाहिलेलं आहे. त्यामुळं मला वाटतंय विजयाचा गुलाल नक्कीच प्रभाकर बांगरच्या अंगावरती पडणार आहे. येत्या 1-2 दिवसामध्ये आदरणीय राजू शेट्टीची तोप सुद्धा या मतदारसंघामध्ये धडकणार आहे. आणि पुणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा JP सदस्य म्हणून प्रभाकर बांगर यांचा जयघोष होणार आहे. तुम्ही आतापर्यंत प्रभाकर बांगर यांच्या प्रत्येक आंदोलनात असेल, प्रत्येक सहभागात असेल, कसा आता नागरिकांचा प्रतिसाद लाभतो? आता या अवसरी पिंपळगाव या गटामध्ये आमचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उमेदवार उभा असल्यामुळं नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असतात. नेहमी आंदोलन शेतकऱ्यांसाठी, कांदा असो, ऊस असो, सर्व पिकांसाठी, दुधासाठी आणि बिबट्याच्या प्रश्नासाठी सुद्धा अनेक आंदोलनं केली आणि शेतकऱ्यांनी सुद्धा अनेक वेळा प्रतिसाद दिला. परंतु असं मला वातावरण असं वाटतंय, शेतकऱ्यांना सर्वात जास्त प्रतिसाद ह्याच उमेदवाराला शेतकऱ्यांचा दिसतोय, असं मला अंदाज दिसतोय. प्रभाकर बांगर हे विजय होतील का? अहो, प्रभाकर बांगर हे 100% विजय होणार. आता प्रभाकरचा मी उजवा हात म्हणूनच आपल्या आंबेगाव तालुक्यात काम करतो. प्रभाकर दादांनी जेवढी कामं केली ना शेतकऱ्यांसाठी, ही कामं इतर कुणी केली नाहीत. आणि आंबेगाव तालुक्यामध्ये ना प्रभाकर सारखं काम शेतकऱ्यांच्या हितासाठी लढणारा कोणीच माणूस नाही. आजही बी प्रभाकरचं एवढं काम आहे ना, एवढा लोकांचा भरभरून प्रतिसाद आहे ना, का प्रभाकर बांगर ह्यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदस्य म्हणून पुणे जिल्हा परिषदेमध्ये जाणार, हे मी अगदी खात्रीने सांगतो.